तर नमस्कार पब्लिक. लवकर उठून जरा आवरून घेतलं बघा व्यवस्थित. तवर आमच्या आई साहेबांचं जेवण बनवायचं चाललं होतं. म्हणलं आता जरा शास्त्र वाचन करूया. तेवढ्या तिकडं आमचं पप्पा आलं, काय शिजले नाही बघा लागल्यात. जरा घेत्यात आणि बाजूला जाते. तवर हा आला राकेश, शर्माचा नातू. भावानं गाडी मॉडिफाय करायला टाकले हो. विषय सापला की कामावर जायला व्हायला तर उशीर. सुहासाला म्हणलं 100चं पेट्रोल टाक. लगेच जायला चालू केलं कामावर. ह्यो एक नवीन विषय व्हायला लागला बा आमच्या भागात. जाता आता म्हणलं आमच्या आईला जरा हाक मारून जाऊया. तेवढ्यात वहिनी पण दिसली. वहिनीसनी पण बोलवलो. आता म्हणलं गाडी कुठं थांबवायची नाही, ऊसतोडी दिसली तवर. कुंभोज दाणेवरचा हे रोड एक लय खराब झालाय बघा. जाताना तुम्ही इथून व्यवस्थित जात जावा. भावानो, टू व्हीलरवर जात असताना हेल्मेट कायम वापरत जावा. सेफ्टी राहते. आणि आता थंड पण चालू आहे, सेफ्टी राहते हो. थंड बिंड लागत नाही काय. जाताना सगळ्या ऊसतोडीच्या मशनी बिशनी उभा राहिलेल्या बघा. ऊसतोडी चालू होती. भावांनो, उसाया ट्रॅक्टर चालू झाली आहेत तर गाड्या हळू पळवा. परवा एक प्रकरण झाले आमच्या गावात मोठं. तेवढ्यात आलो बघा कोथळीमध्ये. हरिपूरच्या पुलावरनं डायरेक्ट सांगलीत एंट्री केली. लावली गाडी. आता शॉपवर जायचं म्हणलं, शॉप ओपन करायचं. आता दुकान उघड्या म्हणलं. मग काय उघडली की दुकान. लागलंच कचऱ्या पिशव्या त्यानं बाहेर ठेवली. दुकानात केली एंट्री. तावऱ्या म्हणलं जरा व्यवस्थित. आल्यानंतर सगळा सेटअप लावून घेतला. सगळं क्लीन करून घेतलं व्यवस्थित. परत एकदा मारलं कापड व्यवस्थित. होऊन जरा पुसून घ्यायचा होता. पुसून घेतला व्यवस्थित. जरा सगळं स्वच्छ करून घेतलं. होऊन चालू केला. आता म्हणलं दुसरं काम करूया. लागलंच पिझ्झाचं बेस वगैरे सगळं बाहेर काढलं. बॉक्स वगैरे सगळं बाहेर काढलं. सगळं व्यवस्थित सेटअप लावून घेतला. परत सगळी भांडी व्यवस्थित लावलीत. म्हणजे काम आपल्याला ते करावं लागते. जो लाजून काय करायचं आहे, लाजला की मेला हो. तर भावांनो, ब्लॉग कसा झाला आहे ते कमेंटमध्ये सांगा. आणि जर दुसरा पार्ट लवकरच येणार आहे तर फॉलो करून ठेवा. धन्यवाद.